12 ते 13 दिवसामध्ये ही अशी क्वालिटी बघून तुम्हाला प्रत्येक जणाला वाटेल की हा प्लॉट भारताच्या बाहेरचा आहे काय. जर आज आपण बघितलं भारतामध्ये एवढं टेम्परेचर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं चेहऱ्यावर जर आपण बघितलं तर अशा टेम्परेचरमध्ये 42-43 डिग्री आता दुपारचं टेम्परेचर आहे. अशा टेम्परेचरमध्ये जर लागवड करायचा विचार एखाद्याने केला तर शेतकरी घाबरतोय. कारण भरपूर शेतकऱ्यांचं टेम्परेचरमध्ये लागवड केल्यानंतर अद्रकचं नुकसान झालेलं आहे, कंद सडलेला आहे, कोंब काळा पडलेला आहे, एकदम बुरशी आलेली आहे कोंबवर. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पाऊस पडूस तर आपण लागवड करायची नाहीये. पण आपण जर ते एका हिशोबाने बघितलं तर पाऊस ऑलरेडी लेट झालेला आहे आणि आणखी किती 4-5 दिवस पाऊस लेट होणारच आहे. एवढ्या लेट जर आपण लागवड केली तर अद्रक खूप जास्त लेट होऊन जाणार आहे. आपण तुम्ही बघू शकता 13-14 दिवसामध्ये या अशा प्रकारे मुळे फुटले आहे आणि हे कोंब बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित कोंबाची पण वाढ चालू झालेली आहे आणि एकदम आपण काहीच विषय नाही एवढ्या टेम्परेचरमध्ये पण जर आपण पाण्याचं ओलावा जर मेंटेन केला जमिनीमध्ये तर काहीच अडचण येणार नाही आपल्याला. एकदम व्यवस्थित आपल्या अद्रकीची वाढ होणार आहे, मुळ्यांची ग्रोथ होणार आहे. योग्य ट्रीटमेंट करा, योग्य पाण्याचं शेड्यूल ठेवा, त्या टेम्परेचरमुळे काहीच अडचण येणार नाही. जर लईच आपल्याला वाटलं तर आपण स्प्रिंकलरने पूर्ण जमीन भिजवून घेऊ शकतो. कारण स्प्रिंकलरमुळे पूर्ण प्लेन जमिनीवर पाणी पडतं आणि पूर्ण जमिनीवरची उष्णता कमी होत असते.